मराठा आंदोलकांनी घेतली राज ठाकरेंची भेट। तब्बल 2.5 तासाच्या आंदोलनानंतर ही भेट। मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंशी चर्चा करणार असल्याचं राज ठाकरेंकडून स्पष्टीकरण। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट 6 पैकी 3 विधानसभा जागांची मागणी करणार। शिर्डीचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंच्या कार्यालयावर आदिवासी बांधवांचा बिऱ्हाड मोर्चा। विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन। आमदार भरत गोगावले यांच्या प्रचाराचा किल्ले रायगडावरून शुभारंभ। जगदीश्वर मंदिरात गोगावले यांच्या हस्ते शिवाभिषेक। गडावर असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 9 ऑगस्टला कोल्हापूर दौऱ्यावर। कोल्हापुरात जरांगे पाटलांची शांतता रॅली काढणार। आयोजक वसंतराव मुळीक यांची माहिती। इंदापूरमधील सरदार मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील आणि रामवेस नाका परिसरात अतिक्रमण हटवण्यात यावं या मागणीसाठी इंदापूर तहसील कार्यालयासमोर शिवभक्तांचं आमरण उपोषण। नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांच्या प्रकरणाची 7 ऑगस्टला मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर सुनावणी। छत्रपती संभाजीनगर कन्नड रोडवरील हातनूर टोल नाक्यावर मनसेचं आंदोलन। नियम 60 किलोमीटरचा असताना कन्नडचा हातनूर टोल नाका आणि संभाजीनगर शहरातील टोल नाक्यामधील अंतर 40 किलोमीटर। टोल नाका बंद करण्याची मनसेची मागणी। गोंदियातून जाणाऱ्या मुंबई कोलकाता महामार्गाच्या दुरुस्तीचं काम न झाल्यास स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवू देणार नसल्याचं वक्तव्य काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोडे यांनी केलं होतं। या वक्तव्यावर गुन्हा दाखल करण्याची सौंदडचे सरपंच हर्ष मोदी यांची मागणी। यवतमाळमधील रेशन दुकानदारांची ई-पॉस मशीन केल्या तहसील कार्यालयात जमा। सर्व्हर डाऊन असल्यामुळे धान्य वितरणात अडचणी। तांत्रिक अडचणी दूर करण्याची दुकानदारांची मागणी। गरीब जनतेला गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळण्याचा मार्ग मोकळा। निविदा प्रक्रियेला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली। पंढरपूर शहरात पूरजन्य परिस्थिती। आमदार समाधान आवताडेंनी घेतली प्रशासनाची तातडीची बैठक। स्थलांतर केलेल्या कुटुंबाला सर्व सोयी सुविधा पुरवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। पंढरपूर शहरात पुराचं पाणी शिरण्याची शक्यता। चंद्रभागेत असणाऱ्या व्यास नारायण आणि अंबिकानगर वसाहतीमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची बदली। हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची धुळ्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती। भंडाऱ्यात लाखनी वनविभागाच्या कर्मचाऱ्याकडून चितळाला जीवदान। कुत्र्यांच्या तावडीतून सापडलेल्या चितळाला औषधोपचार करून निसर्गाच्या सानिध्यात सोडलं। वर्ध्यात ऑटो आणि कंटेनरचा भीषण अपघात। अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू। 3 जण गंभीर जखमी असल्याची माहिती। नाशिकच्या नांदगावात पोषण आहार कर्मचारी आक्रमक। प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचं थाळीनाद आंदोलन। प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास 15 ऑगस्टला आत्मदहनाचा शिक्षकांकडून इशारा। परभणीत स्वस्त धान्य दुकानदारांचं ई-पॉस मशीन जमा करू आंदोलन। अनेक दिवसांपासून सर्व्हर चालत नसल्यानं दुकानदार हैराण। अनैतिक संबंधातून जन्म झालेल्या 25 दिवसाच्या मुलीची हत्या। हत्येनंतर मुलीला नदीत फेकलं। नांदेडच्या देगलूर तालुक्यातली घटना। धुळ्यात अपंग दाखल्यांबाबत माजी आमदार अनिल गोटेंचा गौप्यस्फोट। भाऊसाहेब हिरे आणि जिल्हा रुग्णालयातून 1300 बोगस अपंग दाखले दिल्याचा आरोप। यवतमाळच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये कचऱ्याचं साम्राज्य। सर्वत्र दुर्गंधी। नाले आणि रस्ते दुरुस्त करण्यात यावेत यासाठी ठाकरे गटाचं आंदोलन। वसंतराव नाईक जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते पेशंटच्या नातेवाईकांसोबत येऊन निवासी डॉक्टरांशी हुज्जत घालून धमक्या देतात। या विरोधात मार्चचं काम बंद आंदोलन। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ। विविध विषयांवर विरोधक आक्रमक। सत्ताधारी सदस्यांकडून विरोधी सदस्यांच्या हातातून माईक हिसकावण्याचा प्रयत्न।
भंडाऱ्यात कत्तलखान्याकडे नेत असलेल्या 45 जनावरांची पोलिसांकडून सुटका. दोरखंडाच्या साहाय्यानं जनावरांना निर्दयपणे बांधून ठेवलं होतं. कारधा पोलिसांची कारवाई. वाशिमच्या अनसिंग ग्रामपंचायती अंतर्गत बांधण्यात आलेल्या गटार योजनेचं काम निकृष्ट. ग्रामीण रुग्णालयात शिरलं पावसाचं पाणी. वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्याकडून ग्रामीण रुग्णालयाला भेट. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातल्या बाळापूर मौशी गावात सापडली बिबट्याची 3 पिल्लं. गावातील एका पडक्या घरात मादी बिबट्यानं दिला 3 बछड्यांना जन्म. नंदुरबारच्या 3 समाळ घाटात दरड कोसळली. झाडासोबत दरडी घाटमार्गावर कोसळल्यानं वाहतूक बंद. 3 समाळ गावाचा धडगाव तालुक्याशी संपर्क तुटला. यवतमाळमध्ये साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून डास प्रतिबंधक उपाययोजना. गावागावात धूर फवारणीला सुरुवात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.